सोलापूरच्या एका रेशन दुकानामध्ये प्लास्टिक मिक्स तांदूळ मिळत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। तर स्थानिक भाजप आमदारांनी तो तांदूळ प्लास्टिक मिक्स नसून फोर्टिफाईड युक्त असल्याचा दावा केलेला आहे। पाहूयात। अक्कलकोटमधल्या एका गावातल्या रेशन दुकानात प्लास्टिक मिक्स तांदूळ विकला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। आंदे गावातल्या रेशन दुकानात मिळालेल्या तांदळाची प्रत्यक्ष पाकिटात दाखवत शिंदेंनी अन्न व नागरी पुरवठा विभागातील कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय। पण प्रणिती शिंदेंचा आरोप बिनबुडाचा असून तांदूळ प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदूळ असल्याचा दावा भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींचा आहे। रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये। रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते। आम्ही ह्या दर्जाचे तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंदेगाव अक्कलकोटला देण्यात आला। प्लास्टिक आहे, मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो। मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते। खासदार ताई, ते प्लास्टिकचे तांदूळ नाही, ते फोर्टिफाईड राईस आहे, जे की म्हणजे मूळ तांदळापासूनच ते राईस तयार केलं जातं आणि त्याच्यावर काही न्यूट्रिशन व्हॅल्यूज ॲड केले जातात, जे की गरोदर माता आणि लहान बालकं ह्यांच्यासाठी उपयोगी असतात। शासनाने ह्या लहान मुलं आणि गरोदर मातांना ते न्यूट्रिशन्स मिळायला पाहिजे म्हणून ती केलेली सोय आहे। कदाचित आपल्याला प्रत्येक गोष्टीत घाईनं वक्तव्य करायची सवय आहे। आपण खासदार आहात, जबाबदारीनं वागा। सत्ताधाऱ्यांनी दावा केलेले फोर्टिफाईड तांदूळ नेमका काय आहे हे समजून घेऊया। त्याआधी TV9चे प्रतिनिधींनी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन विचारपूस केली। रेशन दुकानदारांच्या मते हा फोर्टिफाईड तांदूळ असून दिसायला जरा वेगळा दिसतो, त्यामुळे अनेक लोक तक्रारी घेऊन येतात। आरोप झालेला आहे की प्लास्टिकचा तांदूळ जो आहे तो रेशन दुकानातून वितरित होतोय, काय नक्की प्रकार आहे? आम्हालाही ग्राहक येऊन विचारतात की आम्ही तांदूळ भिजवल्यानंतर ना ते तांदूळ वरती तरंगतोय की ते प्लास्टिकचा तांदूळ आहे का? तर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यानुसार आम्हाला त्यांनी व्हिडिओ पाठवलेत की ते तांदूळ आहे ते फोर्टिफाईड राईस आहे। ते एका क्विंटलमध्ये 1 किलो तांदूळ मिक्स असते। जे कुपोषित बालक किंवा गर्भवती महिला असतात किंवा जे आजारी वगैरे असतात त्यांच्यासाठी ते व्हिटॅमिन्स B, कॅल्शियम हे वाढण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगलं आहे, यासाठी त्यांनी केलेलं आहे म्हणून असं त्यांचं गव्हर्नमेंटचं हे आहे। कोणाला त्रास झालेला असे काही तक्रारी आलेत का आपल्याकडे? आजपर्यंत असं कुठलीही तक्रार आलेली नाही। फक्त आम्हाला येऊन विचारतात की ते प्लास्टिक तांदूळ आहेत का? आम्ही त्यांना सांगतो हे फोर्टिफाईड राईस आहे, ते तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणून आम्ही सांगतो। फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे मूळ तांदळात काही पोषक घटक मिक्स केले जातात। तांदळाची भुकटी तयार करून त्यात कृत्रिमपणे काही विटामिन्स, खनिज तांदळात टाकले जातात। नंतर त्यांनाच पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो। तेच फोर्टिफाईड तांदूळ 100 किलोमध्ये 1 किलो या प्रमाणात टाकले जातात। यातून लोह आणि विविध जीवनसत्व मिळावीत हा सरकारचा हेतू आहे। आरोग्यासाठी हा तांदूळ चांगला मानला जातो। मात्र थॅलेसिमिया, सिकल सेल, ॲनिमिया किंवा TB सारख्या रुग्णांसाठी फोर्टिफाईड तांदूळ अपायकारक असल्याचा दावा एक गट करतो। तांदळाच्या तपासणीसाठी जर तुम्ही ते तव्यात टाकून गरम केले आणि त्यात जर भेसळ असेल तर प्लास्टिकचे कण वितळून तव्याला चिकटून बसतात। फोर्टिफाईड तांदळाबाबत असं होत नाही। मात्र जर 2 वाटीत तुम्ही पाणी घेऊन त्यात तांदूळ टाकले तर बऱ्याचदा प्लास्टिक मिक्स तांदूळ तरंगतो आणि नेमकी हीच गोष्ट फोर्टिफाईड तांदळाबाबतीत देखील घडली। त्यामुळे गावखेड्यातल्या लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे। याशिवाय जर स्थानिक पातळीवर दुकानदारांना भेसळीचा विचार केला तर फोर्टिफाईड तांदूळ आणि प्लास्टिकचा तांदूळ यांच्यात फक्त डोळ्यांनी फरक करणंही अवघड आहे। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।